मीरा भाईंदरमध्ये आज महापौर आणि उपमहापौर हे विराजमान झालेले आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला यश मिळालं। 78 जागा निवडून आल्या आणि आज मात्र महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले। या संदर्भात बोलण्यासाठी इथले स्थानिक जे आमदार आहेत नरेंद्र मेहताजी ते आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेले आहेत? या महापौर उपमहापौर दोघांनी पदग्रहण केलेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला संपूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाने जो वचननामा दिला होता जनतेला की निवडणूक आम्ही निवडून आल्यानंतर ही कामं करू, त्या दिशेने ते कामाला सुरुवात करतील। गेल्या 3 वर्षापासून या शहरामध्ये महापौर उपमहापौर कोणी नव्हतं, आता हे पदावर विराजित झाले आणि मला संपूर्ण विश्वास आहे ते आजपासून या कामाला सुरुवात करतील। सर, तुम्ही कोणत्या कामाला पहिलं प्राधान्य द्यायला सांगाल? कारण अनेक वर्षापासून 3 वर्षापासून गेली सत्ता नव्हती, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा झालेले आहे, अनेक लोकांची अनेक कामं रखडलेली आहेत, काय त्यांना तुम्ही प्राधान्य द्याल? 3 महत्वाचं आहे। एक तर मीरा भाईंदरला अनधिकृत बांधकाम म्हणजे 0 टॉलरन्स म्हणजे 100% अनधिकृत बांधकाम हे थांबलं पाहिजे। एक दुसरं, रस्त्यात ट्रॅफिकची मोठी समस्या, त्या खड्ड्याच्या कारणाने असतील, रस्त्यामध्ये अर्धवट काम असेल, स्लो काम असेल, जे काय असेल त्याला ते पूर्ण करायचं हे प्राथमिकता असेल। आणि आता हे सगळ्या पक्षाला सोबत घेऊन एक बैठक घेऊन वेळोवेळी महापौर उपमहापौर ते निर्णय करतील की आमचं जो वचननामा आहे ते कुठली कामं प्रायोरिटीने करायची आणि कुठल्या टप्प्याटप्प्याने घ्यायची, त्या दिशेने सुरुवात करणार। सर, सूर्या डॅमचं पाणी जे आहे ते केव्हापर्यंत मीरा भाईंदर वासियांना मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? माझ्या माहितीप्रमाणे महापौर मॅडमनी उद्या त्या संदर्भातले सगळं सूर्या धरणाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना बोलवलंय आणि त्या दिशेने ते बैठकमध्ये निर्णय होईल की ही कामं किती दिवसात कशी पूर्ण होतील। मीरा भाईंदरमध्ये एक चर्चा होती की डिसेंबर पर्यंत मेट्रो मीरा भाईंदरमध्ये धावणार आहे, ह्या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत धावणार आहे, पण अजूनपर्यंत मेट्रो ही मीरा भाईंदरमध्ये धावलेली नाही। लोकांची प्रतीक्षा, लोकांचे लक्ष लागून लागलेले आहे, केव्हापर्यंत मीरा भाईंदरमध्ये मेट्रो लोकांना मिळणार? आता महापौर मॅडम ते मुख्यमंत्री मोदींशी बोलतील आणि ते कुठला वेळ देतात त्या दिवशी ते मेट्रोला सुरुवात करणार। धन्यवाद सर, टीव्ही 9 बोलले हे होते मीरा भाईंदरचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता। त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत त्याला पहिलं प्राधान्य देऊन जास्तीत जास्त लोकांना आम्ही सुविधा देणार आहोत। त्याचबरोबर पाणी असेल किंवा मेट्रो हे लवकरच मीरा भाईंदर वासियांसाठी दाखल होणार आहे। मी वैभव घाग, टीव्ही 9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।